नमस्कार मित्रांनो, आज आपण एक साऊथ इंडियन डिश बनवतोय जी की एक डेझर्ट पण आहे, ज्याचं नाव आहे अप्पे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ, त्यानंतर गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर लागणार एक पिकलेलं चांगलं केळ आणि थोडासा सोडा, हाफ टीस्पून। आपण पाक बनवतोय या ठिकाणी, साखर आणि पाणी उकळून घ्यायचं चांगलं। हे अप्प्याचं भांडं आहे, ह्याच्यामध्ये एका वेळेला 13 पीस बनू शकतात। तर तुम्ही बघा, हे भिडाचं भांडं आहे आणि फार फ्रेजाईल असतं। तर आपण सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा केळी कट करून घ्यायची, केळ्यांना मॅश करायचं आणि केळ्यांची एक वेगळी पेस्ट बनवून घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून थंड झाल्यावरती, थोडं टेम्परेचर कमी झाल्यावरती पाक टाकायचा। पाक मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचं पीठ तांदळाचं, ते मिक्स करून घ्यायचं। एक छोटीशी स्लरी टाईप पेस्ट झाली की त्याच्यामध्ये परत गव्हाचं पीठ टाकायचं, ते मिक्स करून घ्यायचं। हळूहळू मिक्स करा, आसपास कुठे पीठ उडू नये याची थोडीशी काळजी घ्या। गॅस चालू करायचा, गॅस चालू केल्यानंतर त्याच्यावरती अप्प्याचं भांडं ठेवून द्यायचं। त्याच्यामध्ये तुम्ही तूप, तेल, मी नारळाचं तेल वापरले। आता याच्यामध्ये मी थोडासा सोडा मिक्स करतो बॅटरमध्ये सोडा मिक्स करून नंतर त्याला मिक्स केलं। हे बॅटर मी थोडं रेस्ट केलेलं एक 15-20 मिनटं। आता मी याच्यामध्ये नारळाचं तेल बघा टाकलं आहे, तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता, असं काही नाही। त्यानंतर जे बॅटर मिक्स झालं आहे त्या बॅटरला व्यवस्थित आणि अजून एकदा मिक्स करून चमच्याने एक एक चमचा, एक एक स्कूप प्रत्येक याच्यामध्ये टाकायचं आहे। क्वांटिटी जास्त होऊ देऊ नका सुरुवातीला। आणि तुम्ही बघाल तर ते खाण्यासाठी फार चांगलं असतं, त्याची चव पण चांगली असते आणि पटकन शिजतात। ते उलटण्यासाठी मी एक कार्विंग नाईफ वापरली आहे, माझ्याकडे टूथपिक नव्हतं मग मी कार्विंग नाईफ वापरली। सुरुवातीला मी एक स्पून घेतलेला आहे, पण त्याला मी कसं तरी ते उलटलं हळूहळू। त्यानंतर प्लेटमध्ये काढले आणि आता माझा तर उपवास आहे 9 दिवसाचा, पण सर्वप्रथम हे आपण देवीला भोग देण्यासाठी बनवत आहोत। तर बघा, हे अशा प्रकारे तुम्ही त्याला उलटू शकता। बघा, आता मी कार्विंग नाईफ आहे माझ्या हातामध्ये, एक एक त्याला उलटलं व्यवस्थित हळूहळू। आणि ते शिजलेत की नाही तुम्हाला समजेल, नाईफ त्याला जशी टच होईल, नाईफ त्याच्यामध्ये थोडीशी पोक होईल, तर त्याला जर बॅटर नाही लागलं तर याचा अर्थ ते पूर्णपणे शिजलेलं आहे असं समजून जावा तुम्ही। आणि हे आता मी काढतो आहे, हे बघा एक एक आता देवाला मी दाखवतो प्रसाद म्हणून, महाराजांना दाखवतो। हा आमच्या घरातला देवार आहे, देवाला दिल्यानंतर देवापाशी काही वेळ ठेवून नंतर तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि अशा नवीन व्हिडिओसाठी बेल आयकन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट नेहमी कंटिन्यू मिळत राहतील। हा व्हिडिओ मी मराठीमध्ये बनवला आहे।